उद्धव बाळासाहेब ठाकरे लॉटरी विक्रेते सेनेचे काही पदाधिकारी म्हणजे मनोज बारंग सारखे पदाधिकारी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला वाटतं 69ला काही बंधनं आली होती. त्याच्यानंतर 1997ला पण त्यावेळेला बाळासाहेबांनी स्वतः सांगितलेलं की लॉटरी विक्रेता बंद करू देणार नाही, कारण या लॉटरी विक्रेत्यावरती नाही म्हटलं तरी 8-10 कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहेत आणि या लॉटरीचा महसूल वाढवणं, त्यांना सुविधा देणं हे सरकारचं काम आहे. एकतर आज रोजगार उपलब्ध तर होत नाहीत आणि आहेत ते रोजगार जर बंद करत असतील तर मला वाटतं चुकीचं आहे. या लॉटरीच्या माध्यमातून काही लखोपती होतात, काही करोडपती होतात, पण हे करत असताना सरकारने काय काय नियमांचं पालन करावं, सरकारने याच्यामध्ये कशी विविधता आणावी, ती लॉटरी विक्रेते सेना कायम सरकारबरोबर पत्रव्यवहार करतायत, पण त्याच्यासाठी कुठलाही अधिकृत माहिती त्यांना दिली जात नाही आहे आणि त्यांच्यावरती संकट मात्र आणतायत की हे बंद करणार. ही लॉटरी विक्रेते राज्याची पेपर लॉटरी गेली 50-60 वर्ष ही लॉटरी काढते. तर मला वाटतं ह्या गोष्टीवरती लॉटरी विक्रेता सेना महाराष्ट्र राज्य त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते जास्त तुम्हाला प्रमाणात सरकारकडनं काय पाहिजे आणि त्याच्यामुळे लॉटरी विक्रेत्यांची जी बेरोजगारीचा प्रश्न आहे, छोटा असेल पण तो त्यांच्यासाठी मोठा आहे, तर ते लक्ष घालावं हे तुमच्या माध्यमातून आहे. म्हणून बरं ऑनलाईन लॉटरीमुळे अनेकांचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे. जरी महाराष्ट्र लॉटरी असली तरी इतर राज्यातल्या लॉटरीमुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीवर पुरवाड कोसळते. ऑनलाईन बंदच आहे. ऑनलाईन आत्ता बंद आहे, ती चालू नाही आहे आणि मला वाटतं त्यांनी पेपर लॉटरीचीच आहे. त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे ना, ते मी थोडक्यात पटपट तुम्हाला सांगते की नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा की जेणेकरून आकर्षक जाहिराती वगैरे जर दिल्या गव्हर्नमेंटनी तर हे सगळ्या नियंत्रणाखाली पण येऊ शकतं. त्याचप्रमाणे लॉटरीचा जो बंपर ड्रॉ आहे त्या विजेत्याची जी घोषणा आहे सार्वजनिक ठिकाणी ती सार्वजनिक ठिकाणी व्हावी, ती ऑनलाईन व्हावी, वर्तमानपत्रात व्हावी, लाईव्ह व्हावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.